स्वामी विवेकानंद जीवन दर्शन या विषयावर बोलावंसं का वाटलं याचं कारण मी तुम्हाला आज सांगतो आता, कारण शेवटचं पुष्प आहे. पुण्यामध्ये पुस्तकांचं भव्य प्रदर्शन झालं होतं फर्ग्युसन कॉलेजवरला. शेवटचा दिवस होता. ऍक्च्युली माझं काही जाणं झालं नव्हतं. खूप लोकांकडनं मी ऐकलं होतं भव्य प्रदर्शन आहे बघण्यासारखं वगैरे, आणि खरं तर जाणं होणारच नव्हतं. शेवटच्या दिवशीच संध्याकाळी आम्ही एका डॉक्टर मित्राची तब्येत बरी नाही असं कळलं होतं म्हणून पाहायला निघालो. पण निघायच्या आधी फोन केला त्याला की आता येतोय तुझ्याकडे. तर त्यांनी फोन उचलल्यानंतर म्हणला नाही आता मी बरा झालोय, मी चाललोय दुसरीकडे. म्हणून म्हणलं आता काहीतरी आपल्याला संकेत आहे, जायलाच पाहिजे प्रदर्शनात. म्हणून मी गेलो आणि ते इतकं मोठं प्रदर्शन आहे. सवयीप्रमाणे जी आवडीचे स्टॉल होते ते शोधत होतो आणि पहिला स्टॉल रामकृष्ण मिशनचा जो होता त्याच्यावर थांबणं झालं. आणि स्वामी विवेकानंदांची तशी काही चरित्र माझ्याकडे आधी होती. त्यांचं वाङ्मय असे पण बरेच ग्रंथ आहेत, पण तरी सुद्धा अजून एक चरित्र घ्यावं असं वाटलं. स्वामी निखिलानंदांनी लिहिलेलं. आणि मग आपल्याला इंटरेस्ट असतो ते स्टॉल आपण बघतो. तसंच मी सुद्धा बघतो तो एक स्टॉल आणि अजून एक मनोविकास आणि राजहंस असे दोन बघितले. त्याच्यामध्ये मला हवे असलेले ग्रंथ सगळेच मिळाले. ते घेऊन आलो घरी आणि असं वाटलं की स्वामी विवेकानंदांचं जीवन आतापर्यंत असं आपण सलग कधीच बघितलेलं नाहीये. वेगवेगळ्या स्वाध्यायांच्या मध्ये जे काही संदर्भ द्यायला लागतात किंवा त्यांचे राजयोग, कर्मयोग, भक्तियोग, कम्प्लीट वर्क ऑफ स्वामी विवेकानंद असं मोठा खाणे हेच आहे. तेवढं सगळं पाहणं एकदम होत नाही, पण त्याचा रिलेव्हन्स तेवढं वाचलं गेलं होतं. आणि त्याचं दुसरं कारण असंही मला वाटलं की जरा याच्यामध्ये थोडंसं आपण जास्त फोकस करून पाहायला पाहिजे. कारण दुसरं असावं की मागच्या वर्षी मायावती आश्रम जो आहे, स्वामी विवेकानंदांचं स्वप्न जे होतं की अद्वैत, फक्त अद्वैताची साधना जिथे करता येईल असं स्थळ भारतामध्ये निर्माण करायचं, तर तिथे जाणं झालं होतं. आणि तिथे गेल्यापासून असं सतत कुठेतरी एट बॅक ऑफ माइंड असं होतं की आपण अद्वैत तत्वज्ञान हे मुळात आपले जे ग्रंथ आहेत त्याच्यावरच आधारित असल्यामुळे ते नेहमीच त्याचा अभ्यास करतो. पण एवढा आधुनिक काळातला ऋषी जो होऊन गेला ज्यांनी हे सगळं सांगितलं, त्याचं अजून तपशीलवार आपण काही वाचन केलेलं नाहीये. याच्यातनं असेल कदाचित. पण एक गोष्ट खरी आहे की जेव्हा तुम्हाला बोलायला लागतं, स्वामी नेहमी म्हणायचे स्वाध्याय करायची वेळ आली की तुम्ही खूप अभ्यास करता. तसं झालं. मग सगळे ग्रंथ अजूनही ताईंनी मला स्वामी विवेकानंदांचं सगळ्यात ऑथेंटिक जी बायोग्राफी आहे रिटन बाय ईस्टर्न अँड वेस्टर्न डिसायपल्स ती दिली. आणि असं लक्ष आलं की एवढा मोठा महासागर आहे की जर फक्त स्वामी विवेकानंद जीवन दर्शन असं खरंच सगळं कव्हर करायचं असलं तर एक वर्षभर सहज लागेल. त्याच्यामुळे हे जे काही 5 सेशन 5 पुष्प आपण म्हणतो ते घेतले, ते जस्ट म्हणजे समुद्रामध्ये एखादी चक्कर मारून यावी नदीतनं आणि थोडेसे काहीतरी घेऊन यावं, आपली मणकं, हिरे मणकं, तेवढंच आहे. पण त्या निमित्ताने बरेच वेळा आपल्याला खूप महत्वाच्या गोष्टी ज्या माहितीच नसतात की स्वामींच्या आयुष्यात असंही झालं होतं, त्याची साधारण तुम्हाला कल्पना येऊन जाते. तर मागच्या वेळेला आपण जे पाहिलं ते
सर्वधर्म परिषद आणि त्याच्यानंतर अमेरिकेत जे वास्तव्य झालं स्वामीजींचं, 2 वर्ष जवळजवळ स्वामीजी होते. आणि मग त्याच्यानंतरचा जो काळ आहे त्याच्यामध्ये अजून 1 वर्ष ते सगळ्या पाश्चिमात्य देशामध्ये हिंडले. अमेरिकेत वास्तव्य झाल्यावर त्यांना खूप जणांनी युनायटेड किंगडम म्हणजे लंडनला स्पेसिफिकली येण्याची विनंती केली. त्याप्रमाणे ते तिकडे गेले, 2 महिने तिथे राहिले, परत अमेरिकेत आले आणि एकंदरीत हा पाश्चिमात्य दौरा चालू होता. त्याच्यानंतर मग ते भारतात आले आणि मग भारतात काही वर्ष कार्य झाले. मग आता एका उरलेल्या लेक्चरमध्ये ह्याच्यातलं नक्की काय आपण सांगायचं असा मोठा प्रश्न मला मागच्या वेळेस पडला होता. त्याचे जवळजवळ 7-8 चॅप्टर्स आहेत, खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, खूप प्रसंग आहेत. अवघ्यातपणे ते कार्यरतच होते जवळजवळ 16-18 तास रोज, एवढ्या गोष्टी आहेत. पण असं ते वाचताना आणि चिंतन करताना असं वाटलं की लंडन मधल्या कार्यामध्ये त्यांना 2-3 महत्वाच्या व्यक्ती भेटल्या की ज्या त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या स्वप्नपूर्तीसाठी खूप महत्वाच्या आहेत. त्यांच्याविषयी आपण जाणून घ्यायला पाहिजे. पहिली व्यक्ती म्हणजे पहिलं दाम्पत्य ते, ज्याचं नाव सेव्हियर दाम्पत्य असं म्हणून ते प्रसिद्ध आहेत. लेडी शार्लेट एलिझाबेथ सेव्हियर आणि तिचे मिस्टर कॅप्टन जॉन हेनरी सेव्हियर. तर यांची भेट जी आहे ती ऍक्च्युली स्वामीजी दुसऱ्यांदा जेव्हा गेले तेव्हा लंडनमध्ये झालेली. आणि ती भेट जेव्हा झाली तेव्हा त्यांनी बरंच स्वामीजींबद्दल ऐकलं होतं. या दाम्पत्याने सधन दाम्पत्य होतं आणि जोसेफिन मॅक्लिओडनी त्यांना बरंच सांगितलं होतं की स्वामीजी आता एकदा येऊन गेले लंडनमध्ये, तुम्हाला माहितीच व्हा नाही, आता परत अमेरिकेत जाऊन परत येणार आहेत, तेव्हा तरी त्यांचे लेक्चर्स ऐकायला या. आणि म्हणून ते आले होते ऐकायला. आणि त्यांची पार्श्वभूमी पण अशी होती की ते कमिशन्ड ऑफिसर होते, कॅप्टन सेव्हियर, भारतामध्ये. म्हणजे भारतामध्ये त्यांनी बरंच कार्य केलं होतं, भारत पाहिला होता दोघांनी. आणि दोघांनाही धर्मशास्त्र या विषयाची खूप आवड होती. मुळात वेगवेगळ्या धर्मशास्त्रात काय सांगितलेलं आहे सत्याचा शोध घेण्यासाठी याचं त्यांचं वाचन होतं. आणि त्यामुळे आयुष्यामध्ये ते अशा टप्प्यावर होते की सगळे ग्रंथ आपण वाचले पण आपल्याला काही सत्याचा शोध लागलेला नाहीये. तर कोण अशी व्यक्ती असेल की ज्याच्यामुळे हा शोध होईल, अशा त्या शोधात होते. आणि असं असताना ते पहिलं त्यांचं व्याख्यान स्वामींचं जेव्हा ऐकलं तेव्हा ते इतके प्रभावित झाले. ज्यांनी सांगितलं होतं जोसेफिन मॅक्लिओड, त्यांनी विचारलं की हे जसं बोलतात तसे प्रत्यक्षात आहेत का, असं तुम्हाला वाटतं का, असं विचारलं कॅप्टननी. त्याच्यात ते काहीच बोलल्या नाही. त्या म्हणल्या तुम्ही बघा त्यांच्या सानिध्यात राहून. आणि जसं असं ते सानिध्य वाढलं तसं त्यांचं लक्ष आलं की दुसरं जर काही नाही, आयुष्याचा उद्धार व्हायचा असेल तर हीच व्यक्ती करू शकते. आणि म्हणून मग पहिल्यांदा कॅप्टननी त्यांच्या पत्नीला विचारलं की मी जर यांचं शिष्यत्व पत्करलं तर तू अनुमती देशील का. तर त्यांच्याही मनात तीच गोष्ट होती. त्यांनी लगेच विचारलं की मी समजा यांची शिष्य झाली तर तुम्ही अनुमती द्याल का. तर त्याच्यात ते म्हटलं मी नक्की सांगू शकत नाही, आता फार प्रभावी आहेत कारण. पण अल्टिमेटली ते जेव्हा गेले तेव्हा स्वामीजी बसले होते आणि पहिल्याच भेटीमध्ये त्यांनी मिसेस सेव्हियर होते, शार्लेट सेव्हियर, त्यांना माताजी असं संबोधलं. असं म्हणलं तर इतके विरघळून गेले की त्याच्यानंतरचं आयुष्याचं संपूर्ण पालटूनच गेलेले. त्या पहिल्याच भेटीत त्यांनी सांगितलं की तुम्ही जर भारतात माझ्यावर आलात, तुम्ही ज्याच्या शोधात आहात तो सर्वोच्च साक्षात्कार मी तुम्हाला देईन. आणि त्यामुळे स्वामीजी म्हणतात की इंग्लंडमध्ये मधल्या वास्तव्यात जी काही रत्न मला सापडली त्याच्यापैकी हे सेव्हियर दाम्पत्य.
कारण स्वामीजीने एका ठिकाणी असं म्हटलंय की अमेरिकेतील लोक अशी आहेत की सुरुवातीला एकदम खूप प्रभावित होतात, पण नंतर गवताप्रमाणे असतं, ते जळून गेले की पुढे काही त्याचा नामोनिशाण नाही. पण युके मध्ये लोकांचं, इंग्रजांचं मला असं लक्षात आलंय की ते थोडा वेळ घेतात सुरुवातीला, स्केप्टिकल असतात, पण एकदा जर ते उतरले एखाद्या गोष्टीमध्ये तर मग त्यांच्या इतके निष्ठावान लोक तुम्हाला जगात कुठे सापडणार नाही, असा उल्लेख त्यांनी केलाय. असं म्हटलंय की पहिल्यांदा लंडनच्या भूमीवर पाय ठेवताना माझ्या मनामध्ये इतका विद्वेष होता की ज्यांनी आमच्या राज्याकडे एवढा अत्याचार केलाय या लोकांविषयी, पण काही अशी लोक पाहिल्यावर माझं मत सगळं बदलून गेलं या लोकांविषयीच. आणि या सेव्हियर दाम्पत्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी एकदा जेव्हा ठरवलं की जायचं यांच्यावर भारतात, सर्व संपत्ती त्यांनी त्यांची विकून टाकली. लंडन मधली जी काही होती सगळी विकून टाकली आणि जे काही गोळा झालं ते त्यांना देऊन टाकलं. स्वामींना म्हणले की तुम्हाला आता हे सगळं, आम्ही तुमचे शिष्य आहोत, तुम्ही ठरवायचं काय करायचं. स्वामींना तेव्हा पहिल्याच भेटीत त्यांची काळजी वाटायला लागली की हे असं करायला लागले. ते म्हणले नाही, तुमची मला काळजी आहे, ते असं सगळं देऊ नका, आपण कार्य जेव्हा होईल तेव्हा बघूया. पण अक्षरशः म्हणजे तुळशीपत्र म्हणतात ना घरावर ठेवणं, असं ठेवून ते भारतामध्ये आले. ते येण्याच्या अगोदर काही काळ त्यांना मिळाला होता. त्यात मुळात स्वामीजींचं हे इंग्लंड आणि अमेरिका दौरे त्याच्यामुळे इतकं सतत शारीरिक आणि मानसिक कार्य झालं होतं की त्यांना खूप थकवा आला होता. त्यामुळे सेव्हियरने यांना विचारलं की तुम्ही एवढे थकलाय स्वामीजी, भारतात जायच्या आधी थोडीशी विश्रांती आवश्यक आहे तुम्हाला, आणि इथे तुम्हाला कोणी त्या विश्रांती घेऊन देणार नाही. इतके तुम्ही प्रसिद्ध झालात की तुम्ही आलात की लोक बोलायला लावणार, कार्य करायला लावणार. तर आपण अशा प्रांतात जाऊ की जिकडे तुम्हाला कोणी फारसं ओळखत नाही, तिथेच तुम्हाला विश्रांती मिळेल. आणि म्हणून त्यांना स्वित्झर्लंडला जायचा ऑप्शन दिला आणि स्वामीजींनी स्वीकारला, आपण जाऊया. आणि म्हणून काही काळ हे लोक अजूनही काही शिष्य होते. त्यातले एक म्हणजे जे गुडविन, त्यांचं नाव अनेक वेळा येतं. गुडविन हे ऍक्च्युली काय म्हणतात स्टेनोटायपिस्ट लिपिक होते, प्रोफेशनल होते. आणि इंग्लंडमध्ये त्यांची जेवढी भाषणं झाली, सुरुवातीला त्यांना अपॉइंटच केलं होतं नोकरदार म्हणून, की ते सगळे पटापटा लिहून घ्यायचं आणि प्रकाशित करायचं. पण ते भाषण लिहिता लिहिता एवढे प्रभावित झाले होते की ते म्हणले की ही व्यक्ती जर पूर्ण निस्वार्थीपणे एवढं मोठं कार्य करते तर त्यांचा शिष्य म्हणून मी साधं गोष्ट मुद्रांकित करून घ्यायचं कार्य करू शकत नाही का. म्हणून नंतर त्यांनी शिष्याचं पत्रकार अक्षरशः स्वामी विवेकानंदांच्या अंतापर्यंत सावलीप्रमाणे वावरले. पण शिष्य असल्यामुळे कुठलाही मोबदला आता मी घेणार नाही असं त्यांनी ठरवलं. तर अशी काही मंडळी होती स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर, आणि ते स्वित्झर्लंडला आल्प्समध्ये राहिले. आल्प्सच्या ऍक्च्युली त्यांना मो ब्लांक नावाचं एक शिखर आहे स्वित्झर्लंडला, ते चढायचं होतं. मो ब्लांक जे ट्रेकर्स आहेत त्यांना माहिती आहे, मो ब्लांक हे खूप ट्रेकर्ससाठी नंदनवन समजलं जातं. त्यांना जायचं होतं, पण त्यांना सांगितलं की तुमची तब्येत बरोबर नाही, तुम्ही वर जाऊ शकत नाही. मग त्यांना मुश्किलीने लोकांनी रोखून धरलं, ते त्याच्या पायथ्याशी राहिले ते मो ब्लांक. पण त्यांना ते इतकं प्रचंड आवडलं. स्वित्झर्लंड दौऱ्याचा सगळा वृत्तांत त्यांनी दिलाय. ते जिनिव्हापासून सुरू केलं, मग ते मॉन्ट्रिओ, ल्युसन लेकवर राहून नंतर झरमॅटला आले आणि त्या खाली एका छोट्याशा गावात राहिले होते. आणि तिथे अनेक प्रकारच्या अनुभूती त्यांना आल्याचे उल्लेख आहेत. एकदा ते अचानक असं म्हणले की ही जशी जागा आहे तशी इतकी सुंदर जागा हिमालयात आपल्याला शोधायची, आणि त्या जागेवर मला अद्वैत आश्रम काढायचा. आता आपण इथून पुढे हिमालयात गेल्यावर ते तुमचं मिशन असणार. आणि त्यांनी तपशील लिहून ठेवला सगळा तिथे बसल्या बसल्या. ही 6,500 फुटावरती जागा असेल, तिथे आजूबाजूला सगळे डोंगर दिसतील, पाण्याचा सोर्स असेल, एक सरोवर असेल. स्वित्झर्लंडमध्ये अनेक सरोवर आहेत, असंच एक सरोवर पण तिथे असायला पाहिजे. वेगवेगळे पक्षी येतील, वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं असतील आणि घनदाट जंगल असेल, असं ठिकाण तुम्हाला हिमालयात शोधायचं. आणि तिथे आपण अद्वैत आश्रमाची निर्मिती करू. तर असं स्वप्न घेऊन ते सेव्हियर दाम्पत्य इथे आलं.
आणि एकच त्यांच्या डोक्यात होतं की आता हे स्वामींचं स्वप्न आपल्याला साकार करायचं, बाकी दुसरं आपल्या आयुष्यातलं काही मिशन नाही. म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं की जसं त्यांनी अमेरिकेत कार्य केल्यावर वेदांत सोसायटी ऑफ न्यूयॉर्कची स्थापना केली, की कशासाठी केली, आजही आता इतकी वर्ष झाली तरी इतकी स्ट्रॉंग झालेली ती सोसायटी, आणि अमेरिकेत एवढं प्रचंड मोठं कार्य उभं केलेलं आहे. त्याचं कारण त्यांचं म्हणणं होतं पौर्वात्य आणि पश्चिमात्य दोन विभिन्न अशा विचारसरणींना एकत्र आणण्याचा एक दुवा, एक दार मला स्थापन करायचंय की इकडनं तिकडे तिकडनं इकडे कधी जाता आलं पाहिजे. या दोन विचारसरणी आणि त्यांचं असं भाकीत होतं स्वामी विवेकानंदांचं की असा काळ लवकरच येईल की पाश्चिमात्य आणि पौर्वात्य सीमा पूर्णपणे नाहीशा होतील. ते जे तत्वज्ञान आहे दोन वेगवेगळं ते राहणार नाही, ते एकच होईल. आपण पाहतोय ज्या प्रकारे ग्लोबलायझेशन झालंय ते खरंच झालेलं आहे. म्हणजे वेस्ट आणि ईस्ट हे फक्त जॉग्राफिकली आता उरलेलंच नाहीये, सगळीकडे सगळं ऑलमोस्ट इक्वल झालेलं आहे. आणि त्याच्याकरता त्यांना ते करायचं होतं. तर जसं वेदांत सोसायटीत न्यूयॉर्क करायचं होतं तसं भारतामध्ये अद्वैत आश्रम असावा त्यांची कल्पना होती की जिकडे पाश्चिमात्य देशात हिंडताना झालेली सगळी जी शिष्य मंडळी ती इथे येऊ शकतील, अद्वैताची उपासना करू शकतील आणि भारतासाठी कार्य करू शकतील. आणि ॲट द सेम टाइम भारतातले उपासक इथे येतील, प्रेरणा घेतील आणि पश्चिमेत जाऊन मी जे केलं तेच पुढे चालू ठेवतील, असं ते त्यांचं स्वप्न होतं. आणि त्याप्रमाणे अल्मोरामध्ये हे सेव्हियर दाम्पत्य जवळजवळ 1.5 वर्ष राहिलं जागा शोधायला. फक्त दुसरं काही करत नव्हतं, कारण हिमालयामध्ये अशी जागा शोधणं यांच्या डिस्क्रिप्शन म्हणून अतिशय अवघड गोष्ट होती. तर हिमालयात अजिबात रस्ते नव्हते कुठलेही. पण जागा शोधायची म्हणजे नुसतं शोधून चालणार नाही, ती आश्रम बांधायचा आहे पूर्ण, ती जागा विकत घ्यायची वगैरे. खूप जागा त्यांनी शोधली आणि शेवटी योगायोगाने त्यांना आज जिथे आश्रम आहे ती जागा सापडली. ती अद्भुतच जागा आहे. म्हणजे त्या जागेविषयी किती बोललं तरी ते शक्य नाही तिथे गेल्याशिवाय कळणं. म्हणजे हिमालयात अनेक वेळा जाऊन लोकांना सुद्धा जेव्हा ते पाहतात अद्वैत आश्रम त्यांच्या लक्षात येतं की काय ही जागा आहे. आणि सेव्हियर दाम्पत्याचं कौतुक अशासाठी की त्यांना हे माहिती होतं की आपल्याला जास्त वेळ नाहीये. स्वामी विवेकानंदांनी अनेक वेळा हे भाकीत केलं होतं की मी वयाची 40 वर्ष पाहू शकणार नाही, 40 मी पाहू शकणार नाही. आणि जेव्हा आश्रमाची जागा सापडली, भूमिपूजन त्यांचं जेव्हा केलं, मला वाटतं 1898 साली ते झालं, 1899 साली झालं. 3 वर्ष उरली होती, कारण 34 वर्ष होते स्वामीजी. तेव्हा सेव्हियर म्हणाले की अजून 3 वर्ष उरली आहेत आपल्या आश्रमात, कधी उभं राहणार ते. आणि आम्हाला अशी इच्छा आहे की हा आश्रम उभं राहून स्वामींना आपण अर्पण करावं आणि तिथे त्यांनी अनुग्रह शेवटचा द्यावा, अशी दोघांची इच्छा होती. बरं, ही जागा निवडल्यानंतर स्वामीजी तिथे आलेच नाहीत. यांना फक्त माहिती होतं की असे असे क्रायटेरिया ते अप्लाय होतात. त्यांनी स्वामींना फक्त कळवलं पत्राने की अशी जागा सापडली, आता आम्ही आश्रम बांधायला घेतोय. आणि तो त्याप्रमाणे त्यांनी घेतला. फक्त स्वामीजींनी मग त्यांच्या मदतीला काही शिष्य पाठवले होते. स्वामी स्वरूपानंद नावाचे शिष्य होते, स्वामी विमलानंद, स्वामी विरजानंद, बरीच नावे, स्वामी सच्चिदानंद. तर हे सगळे लोक तरुण होते आणि त्यांनी सांगितलं की तिथे तुम्हाला काय मॅनपॉवर मिळेल की माहिती नाही, अदरवाईज यांनाच सगळं शिकवा आणि सुरू करा आश्रम बांधायला. आणि त्या 1.5 वर्षामध्ये अक्षरशः जीवाचं रान करून त्यांनी आश्रम बांधला. त्याच्यामध्ये दुर्दैव असं की बांधायचं काम चालू झाल्यावर हे जे कॅप्टन जॉर्ज हेनरी सेव्हियर होते त्यांना एका अत्यंत दुर्धर आजाराने ग्रासलं. आणि त्यांना लोकांनी सांगितलं की तुम्ही या अल्टिट्यूडला राहू नका, कारण तुमची तब्येत खराब गेली, ते तुम्हाला काहीच नाहीये, तुम्ही उपचार घ्यायला तुम्हाला अल्मोरात जायला पाहिजे. पण केवळ ही डेडलाईन दिली होती की स्वामीजी आता येणार आहेत आणि त्याच्या आधी बांधून व्हायला पाहिजे, मी तिकडे गेलो तर कोण हे सगळं बघणार, म्हणून त्यांनी कुठलाही उपचार नाकारला आणि ते करत राहिले तिथे. आणि दुर्दैवाने त्याच्यात त्यांचा देहांत झाला. आणि ही वार्ता स्वामीजींना कळली तेव्हा ते इजिप्तला होते. ऍक्च्युअली इजिप्तचा एक दौरा चालू होता, तिथे काही शिष्यांनी बोलवलं. मिळेल ते पहिलं जहाज घेऊन ते आले. तब्येत खराब झाली असाच त्यांना निरोप होता, पहिल्यांदा गेले असा निरोप नव्हता. ते आले,
भारतात पाय ठेवेपर्यंत त्यांचा देहांत झाला. आणि तो जो प्रसंग आहे सगळा, तो स्वामीजी इतके भावुक झाले होते तेव्हा की त्यांनी पूर्णपणे माझं सर्वस्व दिलं. त्यांना मी भेटू पण शकलो नाही जागा पाहायला, पण ते शेवटी त्यांनी ठरवलं की मला तर जायला पाहिजेच. माताजी माताजी सांत्वन करायला मला जायला पाहिजे. आणि म्हणून मग ते तो प्रवास जो आहे तो बेलूर मठातनं काडगोधाम पर्यंत जेव्हा गाडी जायची, काडगोधाम पासून आता मायावतीला अक्षरशः तुम्हाला 4 तासात पोहोचता येतं, 4-5 तासात गाडी. तेव्हा असं वर्णन आहे की काडगोधामला ते पोहोचले, तिथपासून त्यांना मायावतीला जायला 5 दिवस लागले. रस्तेच नाहीत ना कारण. आणि माताजी पण त्यांची वाट बघत होत्या की आता आपले गुरु इथे कसे पोहोचतायत, ह्या काळजीत त्या होत्या. दुर्दैवाने तिथे निरोप पण पोहोचला नाही. पण अशा मिसकम्युनिकेशन मध्ये मुळात स्वामींची तब्येती फारशी काही चांगली नव्हती त्यावेळेला. ते गेले शोधत शोधत. आणि असं वर्णन आहे की तेव्हा अतिशय एक बॅड विंटर, प्रचंड बर्फ पडत होता. डिसेंबरमध्ये गेले, निघाले होते डिसेंबरमध्ये. आणि मला वाटतं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ते पोहोचले. खाली पोहोचले तेव्हा ते घंटानाद वर ऐकू आला मंदिरातला. आणि मग ते अक्षरशः त्याचं वर्णन आहे की घोड्यावर बसून शेवटचं त्यांनी घंटेच्या नादाच्या दिशेने ते घोडा दौडत वर गेले आणि त्या आश्रमात पोहोचले. तिथे जवळजवळ 15-16 दिवस ते होते. आणि त्या 15-16 दिवसामध्ये जे काही चिंतन, जे काही ध्यान झालं त्यांचं, सगळ्या तिथल्या त्यांच्या शिष्यगणाबरोबर, ते फार अलौकिक होतं. त्याचे अनुभव पुढच्या कार्याच्या दृष्टीने विशेषतः की अद्वैत आश्रम कसा असावा याची सूत्र तेव्हा त्यांनी घालून दिली. आणि ही फक्त विवेकानंदांची विजन असू शकते की कुठल्याही प्रकारचं द्वैत इथे, द्वैताची आराधना इथे झाली नाही पाहिजे. कुठलंही स्तोत्र म्हणायचं नाही, पूजा करायचं नाही, भजन गायचं नाही, कीर्तन करायचं नाही, काही नाही. फक्त सत्य त्याच्या निखळ स्वरूपात ज्यांना शोधायचं आहे अशा लोकांसाठी आश्रम असेल असं त्यांनी सांगितलं. त्याची सगळी सूत्र निर्माण करून दिली त्यांना. ते गेले तेव्हा त्यांच्या असं लक्ष आलं ऍक्च्युली की आपण याच्या आधीच इथे एका खोलीमध्ये रामकृष्णांचा फोटो लावून हळूच लोक पूजा करतायत सध्या. ते गेले त्यांच्याकडे, ते बघितलं त्यांनी. तेव्हा ते काहीच बोलले नाही कारण पूजा चालू होती ठाकूरांची. पण नंतर मात्र त्यांनी अशी काही कानउघडणी केली सगळ्यांची की जर तो फोटो आत्ताच्या आत्ता नाही काढला आणि पूजा बंद नाही केली तर बघा. म्हणजे तुम्ही विचार करा की कुठला शिष्य असं गुरूंबद्दल म्हणू शकतो की माझ्या गुरूंचा फोटो लावला तर खबरदार, पूजा केली तर खबरदार. स्वामी विवेकानंद होते. म्हणजे ते गुरूंना असं ह्याच्यामध्ये लिहिलंय ओल्ड मॅनच म्हणायचे ते. नंतर शारदा मातांना ते सांगायला गेले की मी अद्वैत आश्रमात गेलो, ती जागा सुद्धा ओल्ड मॅननी सोडली नाही. ती मी जायच्या आधीच येऊन बसले तिकडे. एक जागा सोडत नाही माझ्यासाठी. पण ते विलक्षण आहे सगळं. आणि त्याच्यानंतर म्हणजे स्वामीजींनी 1.5 वर्षानंतर देह ठेवल्यावर सुद्धा लोकांनी परत तो प्रयत्न चालू केलाच. तिथे एक छोटस म्युझियम आहे, त्याच्यात त्यांनी ते लेटर दिलंय. लोकांनी असं लेटर लिहिलं होतं की आता तर काहीच प्रॉब्लेम नाही, आता स्वामी विवेकानंद पण नाहीये, आता आम्ही पूजा करू का सुरू परत, परवानगी द्या आम्हाला. रामकृष्ण जिथं करतोय ना, त्यांना असं वाटतं शारदा माता काय गोळ्या हो म्हणतील. तर शारदा मातांनी त्यांना पत्र लिहिलं की रामकृष्ण स्वतः अद्वैती होते आणि तुम्ही अद्वैती आहात, त्यामुळे अद्वैत उपासना हीच तुमच्यासाठी. अजून काय सांगू, 4 वाक्य, विषय संपला. त्याच्यानंतर अद्वैत आश्रमामध्ये कधीही कुठली उपासना पद्धती जी पारंपरिक आहे ती फॉलो केली जात नाही. आणि ही घटना होऊन आता जवळपास 125 वर्ष झाली. अद्वैत आश्रमाचं महात्म्य आणि त्याची कीर्ती सगळ्या जगात पसरलेली आहे. जागा मिळत नाही. म्हणजे तुम्ही जर गेलात राहायला, तुमचं नाव एकदा सिस्टीम मध्ये आलं तर तुम्हाला पुढची 2 वर्ष परत अप्लायच करता येत नाही. एवढं तर फुल असतं, 3 दिवस फक्त राहता येत. पण रामकृष्ण मिशन ज्या तत्वावर चालते, शिवभावे जीवसेवा, याची सगळ्या गोष्टीचा एक
उत्तम उदाहरण म्हणून तिथे सगळ्या गोष्टी बघता येतात आपल्याला, की अतिशय दुर्गम भाग असून सुसज्ज असं हॉस्पिटल त्यांनी तिथे बांधले. ऑपरेशन थिएटर, आयसीयू सकट सगळं तिथे आहे. सर्व आजूबाजूच्या गावातल्या लोकांच्या मुलांना शिक्षणाची सोय तिथे केलेली आहे. सुसज्ज असं ग्रंथालय आहे, खूप मोठी गोशाळा आहे, अत्यंत उत्कृष्ट असं साधक निवास आहे. स्वामीजी त्या काळात तिथे राहिले 15-16 दिवस. ती त्यांची जी खोली आहे, फायर प्लेस आहे, कारण तितकं बर्फ पडत होता की ते बाहेरच विशेष पडू शकायचे नाही. ते ध्यानाचा कक्ष म्हणून तिने तिथे केले. बोलायला अजिबात परवानगी नाही, फोटो काढायला परवानगी नाही, जे काय ते डोळ्यांनी पाहायचं. अक्षरशः वर एक थोडा छोटासा चढून गेलं, मुळात ते आहे 6,500 फुटावर, पण सगळ्या बाजूनी डोंगर आहे आणि एका बाजूला तुम्हाला पूर्ण त्यांना जे होतं की मला हिमाच्छादित शिखर दिसली पाहिजे, तसं नंदादेवीचं पीक बरोबर समोर दिसतो. 25,000 फूट त्रिशूल नंदादेवीचं समोर दिसतो. हवा फक्त चांगली पाहिजे. आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, अनबिलिव्हेबल फुलं आहेत. म्हणजे हिमालयात एवढी फुलं असतात, तुम्हाला तिथे गेल्यावर विश्वासच बसणार नाही डोळ्यावर. सगळी अशी फुलं तिथे सदोदित कसं काय ते मेंटेन करतात आपल्याला आश्चर्य वाटतं. कारण हिमालयामध्ये जेव्हा बर्फ पडतो तेव्हा काहीच राहत नाही, पण परत बर्फ थांबला की सगळं फुललेलं असतं. असं ते अद्वैत आश्रम. आणि त्याच्यामध्ये अजूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्वामीजींनी पहिलं भारतातलं इंग्लिश नियतकालिक प्रबुद्ध भारत चालू केलं. ते अजूनही 125 वर्ष न चुकता चालू आहे. प्रबुद्ध भारताचं काम म्हणजे आता माताजींचं मदर ऑफ मायावती असंच म्हणतात. आणि स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर जवळजवळ 13-14 वर्ष त्या कार्यात तिथे होत्या. सगळा कायापालट जो केलाय तो माताजींचीच विजन आहे त्याच्यानंतरची. प्रबुद्ध भारतचे पहिले जे संपादक होते स्वामी स्वरूपानंद, त्याच्यानंतर मग स्वामी विरजानंद वगैरे होते, यांच्याबरोबर त्या काम करायच्या. आणि त्यांनी सगळं हे जे जीवनचरित्र आहे ईस्टर्न आणि वेस्टर्न सगळ्याचं कॉम्पायलेशनचं काम त्यांनी केलं. रामकृष्णांचं चरित्र, विवेकानंदांचं चरित्र, सगळं कम्प्लीट वर्क ऑफ विवेकानंद एवढं करून मग ते प्रबुद्ध एवढं ते आहे वाङ्मय की 125 वर्ष आता रोज दर महिन्याला निघते तरी ते वाङ्मय अजून प्रसिद्ध होतच राहत आहे. प्रबुद्ध भारतची प्रेस पण तिथे आहे. नंतर ते कार्य एवढं वाढलं की त्यांना शिवाय कलकत्त्यात पण जागा घ्यायला लागली, पण ओरिजिन हा तिथे झाला मायावतीला. त्यामुळे असे ड्रीम लँड ऑफ स्वामी विवेकानंद असे अद्वैत आश्रम. आम्ही जेव्हा गेलो होतो हिमालयात, आम्हाला 2 ठिकाणी आम्हाला योग आला. आधी शामला ताल नाशिक जागा आहे, तिथपासून 2 तासावर हा मायावती. शामला तालचा आश्रम पण फार छान बघण्यासारखा आहे. स्वामी विरजानंद म्हणून जे आता उल्लेख झाला, स्वामी स्वरूपानंदानंतर जे होते एडिटर, तर ते नंतर शामला ताल येऊन राहिले. आणि त्यांनी पण प्रचंड साधना केली. दिवसाचे 12 तास सलग ते ध्यान करायचे. शामनाथाला जर कधी गेलात तर विरजानंदांनी जिथे साधना केली ती, आणि सगळ्यात जास्त सेवा स्वामी विवेकानंदांची शरीराने जर कोणी केली असेल स्वामी विवेकानंदांनी केली. ती वास्तू जशीच्या तशी शामनाथाला प्रिझर्व केली. तिथे आतमध्ये जाऊन तुम्ही बसू शकता. ती पण एक जबरदस्त साधनेसाठी जागा आहे शामनाथाची. त्यामुळे स्वामीजींच्या जीवनाचा आढावा घेताना असं लक्षात येतं की त्यांनी अनेक माणसं अशा लेवलला तयार केली की त्यांनी पुढे कार्य त्यांच्या प्रेरणेने चालू ठेवलं. म्हणजे स्वामीजींचे दौरे संपल्यानंतर अमेरिकेत दौरे चालूच राहिले. त्यांनी 2 जणांना सांगितलं होतं. शारदानंदांना सांगितलं होतं की तू अमेरिकेत जायचं, आणि अभेदानंद UK मध्ये अभेदानंदांनाच पाठवलं ही लेक्चर चालू ठेवायची. तसंच अमेरिकेत ज्यांना अनुग्रह दिले होते अभयानंद, कृपानंद आणि त्या वाल्डोच्या लिहून घ्यायच्या, त्या स्वतंत्र अमेरिकेत कार्य करत होत्या. वेदांत सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, आणि नंतर त्यांना कॅलिफोर्नियाला पण एक जागा मिळाली. त्या शांती आश्रम म्हणून स्थापन झालं. सुरुवातीला तुर्यानंदाला घेऊन गेले होते तिथे, आणि ते म्हणले ते बघ ही जागा मिळाली आपल्याला, तर इथे तुला आता हे करायचंय. माता त्यांनी सांगितलं होतं की जगन मातेने मला असं सांगितलंय की आता अमेरिकेचा दुसरा आश्रम इथे करायला पाहिजे. तुर्यानंद तेव्हा त्याला म्हणले, तू नेहमी असं वाक्य सांगतो, जगन्मातेने सांगितले, जगन्मातेने सांगितले. असं काही नसतं, तू काहीतरी मी सांगतो असं त्यांना म्हणलं विवेकानंदांना. तू सरळ सांग ना तुझ्या मनात असं आलंय की इथे आश्रम करायचंय, उगीच जगन्मातेला कशाला मध्ये आणतोस.
मला माहितीये जगन्नाथांनी तुला असं काही सांगितलेलं नाही, तर तुर्यानंद ही सुद्धा खूप मोठी विभूती आहे बरं का. त्यांच्या साधना हिमालयातल्या पाहिल्या, स्वतंत्र विषय. असं जेव्हा ते म्हणले तेव्हा स्वामींच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणले, बंधू तुला असं का वाटतंय की जगन्माता मला सांगत नसेल? तू आणि मी बोलताना तुझं बोलणं जेवढं मला स्पष्ट ऐकू येतं तेवढं स्पष्ट मला जगन्मातेचं बोलणं ऐकू येतं. आणि हे तुर्यानंतर सांगितलं की मी असं बोलून गेलो, पण ही गोष्ट खरी होती. त्यांनी सांगितलं होतं की अनन्यसाधारण संवेदना शक्ती माणसामध्ये जर जागृत झाली तर हे तुम्हाला स्पष्टपणे ऐकू येतच येतं. ते मला ऐकू येतं. त्याप्रमाणे तो शांती आश्रम कॅलिफोर्नियाला तुर्यानंदांनी बघितलं. त्यामुळे अमेरिकेतलं आणि इंग्लंडमधलं कार्य, जो वटवृक्ष होता तो पुढे फोफावतच गेला. इंग्लंडमधल्या याच्यामध्ये मी आधी सांगितल्याप्रमाणे सेव्हियर दाम्पत्य होतं. तसंच अजून गुडविन आणि अजून एक उल्लेख जो करायलाच पाहिजे, सगळ्यांना माहिती आहे, ते म्हणजे सिस्टर निवेदिता, ज्यांच्याशिवाय स्वामी विवेकानंदांचं चरित्र पूर्णच होत नाही. मूळ नाव मार्गारेट एलिझाबेथ नोबेल, त्या आयरिश होत्या. त्यांचं बालपण वगैरे हे पण सिस्टर निवेदिताचं एक स्वतंत्र चरित्र प्रसिद्ध झालेलं आहे. ते पण खरंच मुळात बघण्यासारखं आहे. त्याच्यामध्ये स्वामी विवेकानंद वेगळ्या प्रकारे आपल्याला कळत जातं. ते लहानपणापासूनच त्यांचे वडील जे होते ते 34व्या वर्षी गेले, पण त्यांनी जायच्या आधी सांगितलं होतं, त्यांची चौथी मुलगी होती, ही काहीतरी वेगळं करेल, हिचे पंख तुम्ही कापू नका, ही खूप मोठं कार्य करणार आहे. असं मरतानाचं त्यांचं भाकीत होतं. ते शब्दशः खरं ठरवलं त्यांच्या मुलीने. कारण असं होतं की त्या वेगळ्याच होत्या. म्हणजे लहानपणापासून त्यांनी मुळात शिकवायची अतिशय आवड होती. वेगवेगळ्या तत्वज्ञानांचा अभ्यास करत होत्या. ख्रिश्चॅनिटी सगळी पाहिली त्या म्हणले की याच्यातनं काही समाधान होत नाही माझ्या चित्ताचं. आणि म्हणून वयाच्या 14-15 वर्षी त्यांनी बुद्ध धर्माचा अभ्यास चालू केला होता आणि 3 वर्ष बुद्ध धर्माचा सगळा अभ्यास केला होता. आणि म्हणून स्वामी विवेकानंद आणि निवेदिता यांच्या संवादामध्ये खूप वेळा भगवान बुद्धांचा उल्लेख येतो. स्वामीजी जेव्हा जेव्हा त्यांच्याशी बोलतात तेव्हा ते काय बुद्धांचे रेफरन्सेस येतात. आणि मग त्या शिक्षिका झाल्या, वेगवेगळ्या ठिकाणी मँचेस्टरला होत्या, मग त्याच्यानंतर विम्बल्डनला गेल्या आई बरोबर. आणि वयाच्या काहीतरी 18-19व्या वर्षीच त्यांनी स्वतःची शाळा चालू केली, रस्किन स्कूल म्हणून, आणि मुख्याध्यापिका पण झाल्या 22व्या वर्षी. कारण अतिशय अभ्यासू पिंड आणि वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करायचा आणि त्याच्याबरोबर ग्राउंड लेवलला काम करायचं. आणि अभ्यास म्हणजे फक्त पुस्तकी अभ्यास नाही, तर लोकांचे प्रश्न काय, लोकशिक्षण असं एक उपजत अंग त्यांना पहिल्यापासून होतं की लोकांना काय शिकवलं पाहिजे. म्हणून आपण सगळ्या ठिकाणी हिंडायचे, लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे आणि ते कसे आपण सुधारू याचा अभ्यास करायचा. पण एवढं असून सुद्धा कुठेतरी असं होतं की आयुष्यातला अंतिम मला काहीतरी अजून मिळत नाहीये. आणि अशा याच्यामध्ये स्वामी विवेकानंद जेव्हा पहिल्यांदा लंडनला आले तेव्हा त्यांच्या मैत्रिणीने त्यांना सांगितलं होतं की असा एक योगी पुरुष येतोय, तुला यायचंय ऐकायला. इसाबेल मार्क्सन नावाच्या एक बाई होत्या, त्यांच्या घरामध्ये स्वामीजींचं भाषण ठेवलं होतं. आणि खूप छोटंसं असं, म्हणजे सगळे मिळून 12 जण फक्त होते आणि असं सेमी सर्क्युलर असं हे सगळे बसले होते. आणि स्वामीजी येणार होते, एकच पुढची खुर्ची रिकामी होती आणि ह्या थोड्याशा उशिरा पळत पळत आल्या, असं ओरडणे पायगोळ जगा घालून आल्या आणि त्यांना सांगितलं पुढे बसत आहे, सगळे बाकी जागा मागे आहेत. म्हणून त्या पुढे बसल्या स्वामींच्या अगदी समोर. आणि स्वामीजी आले आणि त्यांनी पहिल्यांदा संस्कृत स्तोत्र गायले. आणि त्याच्यानंतर स्वामीजींकडे बघितल्यावरच त्यांना असं वाटलं की हे जे येशूच्या याच्यामध्ये जे वर्णन आहे, त्यांनी असं लिहिलंय की राफेल नावाच्या चित्रकारांनी येशूची जी सगळी बाल येशूची चित्र काढली, तेच भाव मला चेहऱ्यावर त्यांनी स्वामींचे दिसले. तीच निरागसता, तीच शांती, तीच संयम. आणि पहिल्या भेटीच्या नंतरच उपजतपणे त्यांना ते गुरुदेव असं म्हणायला लागले. आणि मग खूप गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये की स्वामीजींनी त्यांना सांगितलं होतं, पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की मला माहिती की तुला लोकांना शिकवायला आवडतं आणि विशेषतः स्त्रियांना शिकवायला आवडतं. तर भारतामधल्या स्त्रियांचे खूप प्रश्न आहेत. भारतामध्ये स्त्रियांना शिक्षणच नाहीये तुमच्यासारखं. त्यांच्या उद्धारासाठी मला योग्य व्यक्ती हवी आणि ती तू असशील.
असं त्यांना पहिल्यांदा सांगून गेलेत. आणि त्यामुळे त्यांना खूप आशा निर्माण झाली की कोणीतरी आपल्याला असं सांगितलंय आपल्या भारतामध्ये जाऊन कार्य करायचंय. पण नंतर काही काळाने स्वामीजींनी त्याला पत्र लिहिलं आणि सांगितलं की ते अभेदानंद ते कार्य करतायत त्याच्यातच तू काम कर तिथे, असं म्हणून तिची खूप निराशा आहे. खूप परीक्षा घेतल्यात त्यांनी स्वामीजींनी भगिनीवेदांच्या. आणि त्यांचे संवाद वाचले की असं लक्षात येतं की जसं रामकृष्ण आणि विवेकानंद यांचे संवाद आहेत ना, की कुठली गोष्ट विवेकानंदांनी कधी सरळ सरळ ऍक्सेप्ट केली नाही, तशी निवेदितांनी पण केली नाही. खूप संघर्ष, खूप कॉन्फ्लिक्ट, प्रत्येक गोष्टीला का असं का तसं का, पण कुठेतरी जाणवं होतं की हेच शेवटी आपले गुरु आहेत. आणि स्वामीजींनी सुद्धा परीक्षा घ्यायची अनेक कारणं होती. याचं कारण त्यांना असं वाटत होतं की आयरिश मुळात ही मुलगी लंडनमध्ये वाढलेली आणि हिला भारतामध्ये जर आणलं तर मुळात भारतीय लोक तिला ऍक्सेप्ट करतील का. याच्या आधी स्वामीजींनी भारतामध्ये अनेक आव्हानं देऊन पाहिली होती की भारतामधल्या स्त्रियांचं पुनरुत्थान करण्याकरता त्यांना योग्य चेहरा हवा होता, पण एकही अशी स्त्री त्यांना पुढे कधी आली नाही की मी हे करीन, की त्यांना सापडली नाही सापडून. पण तो चेहरा म्हणजे मार्गारेट नोबेल. आणि त्यांनी जेव्हा ठरवलं की यायचं, त्याच्यानंतरचा जो काळ आहे, फार काळ नाही, त्या 5-6 वर्षांनीच लहान होते स्वामीजींपेक्षा. 1867 सालचा काहीतरी जन्म आहे त्यांचा. पण गंमत अशी आहे की स्वामीजी अनेक त्यांच्या शिष्यांना माताजी म्हणायचे. जसं सेव्हियरना माताजी म्हणायचे, तिकडे त्या W.H. हेल त्यांना माताजी म्हणायचे, ओली बुलना माताजी म्हणायचे, अनेक जणांना सिस्टर म्हणायचे, जसे सिस्टर क्रिस्टीन किंवा जोसेफिन मॅक्लिऑड वगैरे. अनेक त्यांच्या माताजी होत्या, अनेक भगिनी होत्या, अनेक शिष्य होत्या, पण एकमेव अशी ही होती जिला ती मुलगी मानली त्यांनी, मानसकन्या. विवेकानंदांची मानसकन्या कोणतं? निवेदिता. आणि जेव्हा त्यांनी यायचं ठरवलं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तुला संपूर्णपणे बदलायला लागेल, नुसता धर्म बदलणं हे नाहीये, तुला पूर्णपणे भारतीय मानसिकता लागेल, नाही तर लोक तुला ऍक्सेप्टच करणार नाही. आणि त्याप्रमाणे निवेदितांनी ज्या प्रकारे स्वतःला बदललंय, म्हणजे अनुग्रह देताना हा नाव सुद्धा निवेदिता याचा अर्थ काय, आपल्याकडे आत्मनिवेदन भक्ती आहे ना, तर निवेदन करण्याचा अर्थ संपूर्ण समर्पण करणं. की जे काय आहे त्या म्हटलं मी सगळ्यात पहिलं समर्पण माझ्या भूतकाळाचं केलं, की जे काय ते सगळं तिकडेच ठेवून आता फक्त मी भारतीय आहे. त्यांनी जी भाषणं केली आहेत मुळात त्या उत्कृष्ट त्यांचं वक्तृत्व होतं भारत. म्हणजे जसं विवेकानंद बोलले तसंच त्यांनी पुढच्या 8-9 वर्षामध्ये भारतामध्ये अनेक ठिकाणी भाषणं केली आहेत, अमेरिकेत भाषणं केली आहेत, युरोपात भाषणं केली आणि अनेक विषयांवर भाषणं केली. पहिलं त्यांचं भाषण जे सगळ्यात प्रसिद्ध ते म्हणजे रामकृष्ण मिशनची स्थापना जेव्हा झाली तेव्हा जो कार्यक्रम झाला कलकत्त्यामध्ये, नरेंद्रनाथ त्याचे अध्यक्ष होते आणि यांचं भाषण झालं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माझ्या गुरुदेवांनी म्हणजे स्वामीजींनी संपूर्ण जगाला श्रुती स्मृती आणि वेदांताचं जे ज्ञान दिलंय तर सगळं जग गुरुदेवांचं ऋणी आहे. आणि त्या ऋणाचं थोडंसं काहीतरी त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी आभार मानायला म्हणून जगाच्या वतीने मी इथे आलेली, की संपूर्ण जगाला जे यांनी दिलं तर कोणीतरी यायला पाहिजे ना त्यांच्या वतीने इथे भारतामध्ये सांगायला की तुम्ही एवढं आम्हाला दिलं, म्हणून मी त्यांच्या वतीने आलेली आहे. आणि माझ्या आयुष्याचं एकच फक्त आहे की हे जे म्हणतील ती सेवा करायची, काय करायची मला माहिती नाही, तेही तुम्हीच मला शिकवा. माझी एवढीच धारणा आहे की त्यांची फक्त सेवा करायची, बाकी दुसरं मला काही माहिती नाही. ते फार भाषण लोकांना भावलं. अनेक प्रसंग आहेत, म्हणजे त्या आल्या तेव्हा शारदा देवींना विवेकानंदांनी सांगितलं होतं की अशी अशी आली आहे, मार्गो म्हणायचं तिला, निवेदिता नाव नंतर मार्गो आली आहे, तिला भेटायचं. आणि त्यांच्याविषयी शारदा देवींविषयी विवेकानंदांनी खूप सांगितलं होतं तिला की त्या कशा आहेत वगैरे. म्हणजे त्यांच्या संपूर्ण नंतरच्या आयुष्यात शारदा देवींचा पूर्ण प्रभाव त्या भगिनी निवेदितांवर दिसून येतो. की जसं त्यांनी सांगितलं होतं की वय 5 असताना लग्न झालं. रामकृष्णांचं लग्न जेव्हा झालं त्या शारदाचं वय फक्त 5 वर्षाचं होतं, त्यांना काही कळत नव्हतं. लग्न झालं आणि नंतर हे काय तेव्हा त्याच्यामध्ये असायचं ईश्वर भावामध्ये, 5 वर्षाची मुलगी काय करणार त्यांच्याबरोबर राहून, म्हणून त्या परत गेल्या जयराम वाटीला. आणि तब्बल 13 वर्षांनी
म्हणजे त्या 18 वर्ष झाल्यावर त्या पहिल्यांदा नवऱ्याला भेटायला आल्या की आता तरी लक्षात आहे का त्यांचे आपले लग्न झाले म्हणून. असा तो प्रसंग आहे की रामकृष्णांनी बघितलं त्यांना की आली परत 13 वर्षांनी. आणि तेव्हा ते म्हणले की तू परत आलीस मला संसारात ओढायला. असं म्हणल्यावर त्या तेव्हाच इतक्या परिपक्व होत्या की त्या म्हणल्या मला माहिती आहे की तुमचं काय स्थान आहे आध्यात्मिक कार्यात, आणि मला हेही माहिती आहे की मी तुमच्या आयुष्यात का आलेली. त्यामुळे मी फक्त एक शिष्या म्हणून आलेली आहे. आणि खरंच तसं घडलं की फक्त शास्त्राच्या दृष्टीने त्या पत्नी होत्या, ते संपूर्णपणे संन्यस्त व्रतस्थ शिष्या म्हणून आयुष्यभर राहिले आणि सगळ्यांची आई म्हणली. तर ह्याच्यामुळे तितका तो प्रभाव निवेदितांवर पडला होता. मुळात त्यांच्या आयुष्यात बरेच कॅटॅस्ट्रॉफ होऊन गेले होते की एक लग्न ठरलं होतं, ते टीव्ही मुलाला टीव्ही झाला आणि एंगेजमेंट होऊन मोडलं. त्याच्यानंतर परत लग्न ठरलं तर लग्नाच्या दिवशी काहीतरी दुसऱ्याच बाईबरोबर निघून गेला. त्यांना प्रचंड आघात झाले होते. या गोष्टी आपल्यासाठी नाहीच आहेत अशी धारणा त्यांची तयार झाली होती. आणि त्या ह्याच्यामध्ये माताजींचं सगळं जे ऐकून जेव्हा प्रत्यक्ष पहिली भेट झाली तेव्हा त्या म्हणल्या की तू नवऱ्यांची मुलगी आहेस ना. आणि असं म्हणून त्यांनी ज्या प्रकारे जवळ घेतलं त्यांना, त्याचं वर्णन त्यांनी दिलंय की अनबिलिव्हेबल होतं की भारतामध्ये वेगळ्या वंशाच्या स्त्रीला असं घेणं जवळ आणि तिला खायला घालणं सगळ्यांच्या बरोबर. त्याच्यामुळे माझं मन तिथे इतकं विरघळलं की त्या क्षणी मी ठरवलं की सगळं आता काही जगायचं ते यांच्यात करता जगायचं. आणि त्याप्रमाणेच त्यांनी कार्य केलंय. आयुष्यभर त्या माताजीप्रमाणे चटईवर झोपल्या, कधी गादीवर झोपल्या नाही. त्यांच्या खोलीमध्ये फक्त एक चटई आणि एक मच्छरदाणी असायची, बाकी काही नाही दुसरं. जेव्हा प्लेगची साथ आली तेव्हा असं म्हणतात की भगिनी निवेदितांनी जेवढं कार्य केलं पण सिंगल हँडेडली तेवढं कोणीच केलं नाही. म्हणजे प्रत्येक घराघरात ते हिंडायचे. एका ठिकाणी त्याचा उल्लेख की ती एक छोटी मुलगी होती आणि त्या गेल्या आणि ती गेली, म्हणजे आई शेजारी बसून होती आणि आईचा शोक काय असेल, लहान मुलगी गेली. तर त्यांनी जवळ घेतलं आणि त्यांनी तिला सांगितलं की ती या आईपासून जरी गेली असली तरी तिची दुसरी आई आहे तिकडे काली माता, तर दुसऱ्या आईच्याकडे गेलीस, तू एवढी कशाला रडतेस. आणि असं म्हणल्यावर त्या आईनी त्यांना इतकं घट्ट धरून मिठी आणि दोघी रात्रभर रडत बसले. असा तो प्रसंग त्यांनीच लिहून ठेवलाय. कारण त्यांना डायरी लिहायची सवय होती की त्या म्हणल्या रात्रभर मी एका अशिक्षित मला माहिती नसलेल्या महिलेच्या बरोबर भारतामध्ये होते. त्यामुळे असं लक्षात आलं की पूर्व आणि पश्चिम याचं जे मिलन स्वामीजी सांगतायत त्याच्यापेक्षा अजून वेगळं काय आहे. त्या बाईला काही येत नव्हतं आणि तरी ती माझ्या इतकी जवळ होऊन गेली. तिला असं वाटलं की तीच माझा आधार आहे. फार हृदय आहे त्यांचं लिखाण इतकं वेगळ्या पद्धतीचं आहे. अनेक महिलांना तुमची बहीण असंच ते लिहायचं, तुमची लाडकी बहीण. लाडकी बहीण योजना ही तेव्हा चालू झाली असावी. अनेक ठिकाणी ते हिंडायच्या आणि मग ते पत्र लिहायच्या. अशा अनेक बहिणी त्यांनी निर्माण केल्या समाजामध्ये. म्हणजे तळागाळातलं कार्य काय असतं हे त्याचं उत्तम उदाहरण जे स्वामी विवेकानंदांना अपेक्षित होतं. कारण स्वामी विवेकानंदांना जेव्हा भारतात ते यायला निघाले तेव्हा तिथल्या विद्वान लोकांनी हा प्रश्न विचारला होता की 3 वर्ष तुम्ही एवढ्या पाश्चिमात्य देशात राहिलात, सुखसोयीत राहिला, तुम्ही भारतात चाललाय परत, तुम्हाला कसं वाटेल. तर जेव्हा स्वामीजी म्हणले होते की भारत मी इथे आलोच याचं कारणच माझी मातृभूमी होती. मला प्रेम होतं आणि तिच्याविषयी काय करता येईल या विवंचनेतच मी इथे आलो. मला इथे यायचं बाकी काहीच कार्य नव्हतं. हे बरोबर आहे की 3 वर्ष पाश्चिमात्य देशी माझी कर्मभूमी झाली आणि याच्यामध्ये अनेक अंतःकरणांचं शुद्धीकरण झालं. पण आता मला विचारला हा प्रश्न, त्याचं उत्तर असं आहे की भारत ही एकच माझ्यासाठी पुण्य तपोभूमी आहे, मातृसमान आहे. भारताचा प्रत्येक धुलीकण हा मला पवित्र आहे आणि त्या धुलीकणासाठी त्या हवेसाठी मला काय करता येईल एवढीच विवंचना माझ्या आयुष्यात बाकी असताना काही नाही. मी परत चाललेलो आहे आणि परत जाताना मी एकटा चाललेलो नाही, अनेक लोक माझ्यासाठी तयार झाले तिकडे चाललेत की माझ्या पश्चात ते कार्य चालू ठेवतील. त्यांनी शेवटच्या अनेक पत्र अशी आहेत, आपण पत्र नेहमी असं असतो लोकांना लिहिलंय की आता म्हणजे जवळजवळ
हे 3 वर्ष आल्यावर त्यांनी सांगायला सुरुवातच केली होती की आता माझं कार्य संपत चाललंय, आता हे सगळं जे काय आहे विजन तुम्हाला पुढे चालवायचं, तुमच्या तोंडून मी बोलत राहणार आहे. मला या सगळ्या गोष्टी तुम्ही धरूच नका. मला सगळ्या गोष्टीचा कंटाळा आला असेल, असे अनेक पत्र आहेत की मला हे सगळं परोपकार, ही भाषणं, वेदांताचा पण मला कंटाळा आलेला आहे, त्यातलं मला काही नको आता. कारण त्या अवस्थेमध्ये ते तेव्हाच जाऊन पोहोचले होते, त्यामुळे कुठल्याही शाब्दिक गोष्टी, या गोष्टी त्यांना नकोशा होत चालल्या होत्या आणि हे सगळं कार्य पुढे कसं चालणार आहे हे त्यांना कळत होतं. भगिनी निवेदनच्या बाबतीत एक हृदय प्रसंग, ज्याच्यावर आत्ताच मुंबईमध्ये फक्त आनंद नाडकर्णी तुम्हाला माहिती असतील, त्यांनी एकांकिका आहे का 2 अंकी लास्ट सफर ना, मला पाहायचा योग नाही आला, पण मी ते त्यांचं त्याच्यावर वाचलं. एकच पुण्यात प्रयोग झाला. तर त्याची पार्श्वभूमी अशी आहे की 2 जुलै स्वामीजींनी देह ठेवला 4 जुलै 1902ला. त्याच्या आधी 2 दिवस बरोबर 2 जुलैला निवेदितांना असं वाटलं की स्वामीजींना आपण भेटायला जायला पाहिजे, आणि त्या गेल्या भेटायला. तर तेव्हा ऍक्च्युली स्वामीजींच्याकडे काही दिवसापूर्वी जसं शिकागोची सर्वधर्म परिषद झाली तशी जपानमध्ये सर्वधर्म परिषद होणार होती. ते ओकाकुरा असे येऊन गेले होते बोलवायला. स्वामीजींनी त्यांना सांगितलं होतं की काही जमणार नाही, कारण स्वामीजींना माहिती होतं प्रयाणाची वेळ आलेली आहे. तर त्या आल्या आणि तेव्हा स्वामीजी वाटच बघत होते तिची, आणि ते म्हणले की आता माझी प्रयाणाची वेळ झालेली आहे, हे प्रयाण केलंच पाहिजे. पण ते अशा प्रकारे बोलले की त्यांना असं वाटलं की जपानला सर्वधर्म परिषदेला जाणार आहे स्वामी, आता स्वतःच्या प्रयाणाविषयी बोलतायत हे त्यांच्या लक्षातच आलं नाही अजिबात भगिनी त्यांच्या. आणि मग त्याच्यानंतर एकादशी होती, उपास होता. स्वामीजींनी स्वतः स्वयंपाक केला, म्हटलं म्हणजे तू बस आता खायला. तिला जे वाढलं वगैरे सगळं, आणि सगळ्यात विलक्षण गोष्ट म्हणजे हाताने खायच्या त्या. ते खाऊन झाल्यावर त्यांचे हात धुतले त्यांनी पूर्ण. त्यांना इतकं गैवर होतं, ते म्हणल्या अहो स्वामीजी हे शिष्याने गुरूंसाठी करत असतं, तुम्ही माझ्यासाठी का करताय? तर त्याच्यावर स्वामीजी असं म्हणले हे काहीच करत नाही, तुला माहितीये ना की जिझसनी त्या आवडत्या शिष्याचे पाय धुतले होते, शेवटी मी तर फक्त हात धुतोय. तर त्याच्यावर ख्रिश्चन असल्यामुळे त्यांना सगळंच ते माहिती होतं. त्यांच्या तोंडात शब्द आले, पण हे क्राइस्टने कधी केलं होतं, जर जायच्या आधी केलं होतं. तर तुम्ही असं काय करताय? त्यांनी जे जायच्या आधीच्या लास्ट सफर म्हणून ते जे चित्र आहे प्रसिद्ध, शेवटचं डिनर त्यांनी केलं, त्याच्यामध्ये ते तो उल्लेख की जर जायच्या आधी हे असं केलं होतं, कृतज्ञता म्हणून, शिष्याप्रती कृतज्ञता म्हणून जिजसने पाय धुतले होते, असं म्हणायचा त्यांना धीर झाला नाही. तोंडावर आलं तर पण त्यांनी शब्द गिळले. आणि ती जी भेट होती ती त्याच्यावर त्यांनी ते नाटक लिहिले. खूपच हृदय प्रसंग होता. त्यांना कळलं नाही शेवटपर्यंत की असं स्वामीजी का करतायत असं. त्याच्यानंतर 2 दिवसात, बरोबर 2 दिवसात 4 जुलै 1902 आपण पहिल्याच त्याच्यामध्ये पाहिलं होतं की स्वामींनी देहस्व किती सहज ठेवला, की ज्या दिवशी ते इतके ऍक्टिव्ह होते. पहिल्यांदा ती भजन काली मातेचं म्हटलं त्यांनी, त्याच्यानंतर तो उल्लेख त्यांनी जो केला की स्वामी विवेकानंद काय आहे कळण्यासाठी दुसरा स्वामी विवेकानंद निर्माण व्हायला पाहिजे, असा उल्लेख त्यांनी पहिल्यांनी तेव्हा केला. आश्रमामध्ये 3 तास संस्कृत व्याकरण शिकवलं त्यांनी. जेवले आधी सगळ्यांबरोबर एकत्र, युजली ते एकत्र जेवायचे नाही, ते जेवले संस्कृत व्याकरण शिकवलं. शुद्धानंद नावाचे त्यांचे शिष्य होते, त्यांना कुठलं तरी यजुर्वेदावरचं एक भाष्य घेऊन बोलवलं, करेक्शन दिल्या, म्हणजे हे परत लिहि, हे बरोबर नाही वगैरे. सगळं रुटीन चालू होतं. म्हणजे मग स्वामी प्रेमानंदांना बोलवलं, त्यांच्यावर फिरायला गेले, 2 मैल चालून आले, त्याच्यामध्ये पुढच्या योजना वगैरे सांगितल्या. आणि हे सगळं केल्यावर मग ते संध्याकाळी 7 वाजता घरी आले, आरतीची वेळ होती, तेव्हा ते फक्त त्यांनी सांगितले की आता दार उघडू नका कोणी, मी सांगितल्याशिवाय. आणि असं म्हणतात ते महासमाधीची अवस्था त्यांची सुरू झाली होती. शांतपणे डोळे मिटून त्यांनी देह ठेवला. रात्री 9 वाजून 10 मिनिटात तो देह ठेवला. आश्चर्याचा भाग असा की निवेदितांना माहितीच नव्हतं ना. सकाळी जेव्हा
ही बातमी कळली की असा देह त्यांनी ठेवलेला आहे, तेव्हा त्या आल्या आणि अक्षरशः असं वर्णन नव्हतं, लहान मुलींसारख्या लोळत त्या रडत होते, सहनच झालं नाही. देह त्यांचा होता तिथे आणि त्या वारा घालत बसल्या होत्या दुपारी 2 वाजेपर्यंत, शेवटच्या ह्याच्यापर्यंत. आणि मग ती त्यांची ठिकाण ठरवून ठेवलं होतं, एक बिल्व वृक्षाचं झाड गंगेच्या तीरी आहे, तिथे माझं दहन करावं. तिथे ते झालं. आणि असं तो प्रसंग आहे की निवेदितांनी भगवी वस्त्र त्यांना परिधान केली होती. तर कोणातरी त्या म्हणल्या की हे शेवटचं यांचं वस्त्र होतं ना, मला त्याच्यात काहीतरी हवं होतं असं काहीतरी त्या म्हणल्या, पण कोणीतरी काहीतरी ऐकलं नाही. आणि असं एक ती चिता जेव्हा पेटली आणि त्या रडत होत्या, त्या त्याच्यातला एक तुकडा उडला आणि येऊन बरोबर त्यांच्या अंगावर येऊन चिकटला. सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि तो त्यांनी स्वामींचा आशीर्वाद समजून जी काही पुढची 8-9 वर्ष कार्य करायचं ते केलं. अशा अद्भुत गोष्टी आहेत सगळ्या. आणि स्वामींचं जे वचन होतं की उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरा निबोधत, हे तंतोतंत सगळ्या या पाश्चिमात्य आपल्या सगळ्या गुरुबंधू भगिनींनी तर केलंच, पण पाश्चिमात्य लोकांनी सुद्धा येऊन भारतीयांच्या निष्ठेने ते शेवटपर्यंत फॉलो केली. विशेष गोष्ट आहे, नचिकेताला केलेला उद्देश हा कठोपनिषद की उठा जागेवा, आणि जोपर्यंत गोल अचीव होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसू नका. आणि स्वामीजींनी तर देह ठेवायच्या आधी जो उल्लेख केला होता की आकाशस्य स्थिती यावतच्या जगत स्थिती तावन नम स्थिती भूया जगत दुःखान निघ्नतः, असं ते संस्कृत श्लोक आहे की जोपर्यंत हे आकाश असंच आहे आणि जोपर्यंत जगाची अशीच अवस्था आहे तोपर्यंत मला परत परत तू यायला लाभ इथे. जगत दुःखाने निघणता, जगाचा दुःखाचा नाश करण्याकरता. असं अद्भुत व्यक्तिमत्व होतं की त्यांनी सांगितलं होतं, देहात असतेपर्यंत मी जेवढं कार्य केले त्याचे कित्येक पट कार्य देह सोडल्यावर ही चेतना करेल प्रेरणेच्या माध्यमातून. तसंच झालंय, होताना आपण पाहतोय की 125 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा स्वामी विवेकानंदांचा जो तारा आहे तो इतका तेजाने त्या नभामध्ये तळपतोय आणि इतक्या असंख्य जीवांचं कल्याण करतोय. स्वामीजींना जी कार्यप्रणाली अभिप्रेत होती तिथे त्यांनी जसं मागच्या उल्लेख केला त्या ज्ञानयोग, तसं कर्मयोग सुद्धा अमेरिकेत असतानाच त्यांनी त्याची भाषणं झाली. गुडविंनीच ती लिहून घेतली होती कर्मयोगाचं पुस्तक. कर्मयोग असताना असं लक्षात येतं की इतकं प्रॅक्टिकल कर्मयोग आहे, म्हणजे गीतेच्या कर्मयोगाचा सगळाच तो गोषवार आहे. पण त्यांची विजन अशी होती की मुळात प्रत्येक अंतःकरण हे अंतिम सत्याचा स्वीकार करण्याकरता तयार कसं होईल, याच्याकरता आयुष्य कसं जगायला पाहिजे याची एक ब्लूप्रिंट मी निर्माण करेन, अशी ती कर्मयोगाची संकल्पना आहे मुळात. की कशासाठी सेवा, कशासाठी त्याग. कारण अद्वैत तत्वज्ञानाच्या कोरड्या गप्पा म्हणून काहीच होणार नाही. तुमचं आयुष्यातलं प्रत्येक वर्तन हे असं पाहिजे की अल्टिमेटली मला ते गाठायचं. आणि ते म्हणून त्यांनी ते अद्वैत आश्रमात लिहून ठेवलंय की अद्वैत बोध तुम्हाला झालाय की नाही याची टेस्टिमोनियल काय. तर येणारी प्रत्येक व्यक्ती ही त्या चैतन्याचा आविष्कार आहे आणि तो आविष्कार आहे हे माझ्या लक्षात राहण्याकरता त्या व्यक्तीची सेवा मी कशी करीन, त्याच्याकरता मी काय त्याग करू शकेन, अशी धारणा चित्तामध्ये कायम प्रज्वलित असणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ते शिवभावे जीवसेवा जे सांगितलं सगळी प्रणाली त्यांनी निर्माण केली आणि ती किती मार्गदर्शक आहे. रामकृष्ण मिशन ज्या प्रकारे जगात सगळं पसरलेलं आहे तेवढं कुठलंही एक कार्य इतकं विस्तृत प्रमाणात केलेलं नाही. कुठेही गेलं तरी तुम्ही बघा, बेसिक त्यांनी माणसाच्या गरजा काय असतात शेवटी की शिक्षण पाहिजे. आम्ही शामलातालला गेलो होतो, दर रविवारी सगळ्या मुलांना गोळा करून आणून शिकवायचे. तर सगळ्या मुलांना फुकट शिक्षण देतोय. आरोग्यासाठी त्यांनी सगळ्या आश्रमाच्या बाजूला हॉस्पिटल होतं. पुण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे रामकृष्ण मिशन किती कमी दरामध्ये सगळ्या प्रकारच्या स्पेशालिटीज देतं. सगळीकडे मॉडेल सेम आहे की आरोग्य बेसिक पाहिजे, शिक्षण पाहिजे, या 2 गोष्टी दिल्याच पाहिजे. आणि हे झाल्यावर तुम्ही कुठे तिथे गेलात कुठल्याही प्रकारचं डोनेशन कुठल्याही आश्रमात घेत नाही. ते तुम्हाला अन्नदान देतात, राहायची व्यवस्था करतात. तुम्हाला द्यायचं असेल तर द्यानंतर देऊ नका.
आणि हे सगळं झाल्यावर मग तत्वज्ञान, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या जे अद्वैतामध्ये असं म्हटलं होतं त्यांनी की सगळ्यात विश्वातलं सर्वोच्च कुठलं तत्वज्ञान असेल तर अद्वैत तत्वज्ञान आहे. आणि ते स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलं होतं की त्याचा उगम हिमालयात झालेला आहे आणि म्हणून हिमालयामध्ये मला तो आश्रम पाहिजे. हे तत्वज्ञान हेच शंकराचार्यांनी सांगितलं पुढे, हेच ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, याचा आपण अभ्यास करतोय. तेच सगळ्यात आत्ताच्या आधुनिक काळामध्ये त्यांनी प्रत्यक्ष आचरून दाखवलं आणि अनेक लोकांना आचरणाची प्रेरणा दिली असे आधुनिक काळातले ऋषी. आणि म्हणून त्यांच्या चरित्राचा थोडासा परामर्श घ्यायचा हा प्रयत्न त्यांच्या चरणी अर्पण करतो. थांबायच्या आधी आज एक पद ऐकूया आणि मग मला वाटतं आधी आपण जय जयकार करू आणि मग पद ऐकू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. भगवान रामकृष्णाय नमो नमः. स्वामी विवेकानंदाय नमः.
विवेकानंद जीवन दर्शनाच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण एक पदाचा आनंद घेतला. स्वामीजींना स्वतः गायन कला उत्तम अवगत होती आणि त्यांना ते खूप आवडायचं. आपल्याला सुदैवाने चांगले गायक वर्ग असल्यामुळे ते शक्य होत आहे. आणि अजून दुसरं आपण जे करतोय ते म्हणजे एक पत्र वाचायचं. ते राहून गेलं यायला. छोटंसंच पत्र भगिनी निवेदनामधीलच वाचतो आता. स्वामींचं एक विलक्षणच होतं की ऑलमोस्ट ते तारखा आहेत आणि ही सगळी पत्र जी आहेत ती तारखांप्रमाणे पुस्तकात संकलित केली. असं लक्षात येतं की ऑलमोस्ट ते रोज किंवा ऑल्टरनेट डेला कोणाला तरी पत्र लिहायचेच. त्याच्यामध्ये त्यांच्या आयुष्याचं खूप रिफ्लेक्शन येतं, काय काय चालू होतं ते. हे आता लिहिलंय बेलूर मठातनं 19 डिसेंबर 1900 लिहिलंय. प्रिय निवेदिता, तुमचं कसं काय चाललंय हे विचारण्यासाठी दूरच्या खंडातून मी तुम्हाला पत्र लिहित आहे. तुम्हाला आश्चर्य वाटले की नाही? खरोखरच मी एक फिरता पक्षी आहे. आनंदी आणि गजबजलेले पॅरिस, गंभीर आणि जुना कॉन्स्टँटिनोपल, झगझगीत टुमदार अथेन्स आणि पिरॅमिडने भरले कैरो ही सगळी शहरे आता मला मागे पडली आहेत. आणि मी येथे गंगा किनारी आपल्या मठात बसून हे पत्र तुम्हाला लिहित आहे. येथे किती स्तब्ध, नीरव आणि शांत आहे. प्रखर सूर्यप्रकाशात ही रुंद नदी जणू नाचत आहे आणि अधूनमधून जाणाऱ्या एखाद्या मालवाहू बोटीच्या वल्ल्यामुळे ती शांतता चाळवली जात आहे. आता येथे हिवाळा चालू आहे, परंतु दुपारी हवामान चांगलेच उबदार असते आणि सूर्यप्रकाशही प्रखर असतो. दक्षिण कॅलिफोर्नियातील हिवाळ्यासारखा हा हिवाळा आहे. सारे काही हिरवेगार सोनेरी असून गवत अगदी मखमली आहे. हवा थंड, निर्मळ, आल्हादकारक आहे. तुमचा विवेकानंद. सहज लिहायचे, असं काही खूप ठरवून लक्ष येतं पत्र वाचल्यावर. ते लिहायला लागले की उत्स्फूर्तपणे लिहित जायचं. आम्ही आता गेलो होतो तेव्हा हा परिपाठ होता की कुठे गेलं तरी असं पान काढायचं आणि वाचायचं. खूप मजा यायची पत्र वाचायला. प्रत्येकाने एक पत्र वाचलं की हे मला वाटतं हे ग्रंथ सहजासहजी नाही उपलब्ध. मी चौकशी केली तर परत ते काहीतरी रिप्रिंटला आहेत ना. स्वामींच्या अनेक बाकीच्या वाङ्मयाप्रमाणे त्यांनी लिहिली पत्र हे त्यांची खासियत. असं सगळं हे चरित्र अद्भुत आहे. परत 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 त्याचे रेफरन्सेस येतच राहणार आहे. म्हणजे काही संपलेलं नाही. कुठल्याही एक महत्वाची गोष्ट आहे, कुठल्याही स्वाध्यायामध्ये तुम्ही स्वामी विवेकानंदांचं काही चरित्र पाहत असलात की बरोबर त्याचे रेफरन्सेस तुम्हाला मिळायचं. काय कुठल्याही याच्यावर काही श्लोकावर बोलायचं असेल, कुठल्या ओळीवर बोलायचं असेल, चरित्र सहज उघडले की असं कळणार आहे की ते रिलेव्हंट आहे. त्यामुळे कायमच रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचे रेफरन्सेस याचं कारणही ते आहे. अशा प्रकारे उद्बोधक आहे. आपण चालूच ठेवू. फक्त आता त्याला थोडासा स्वल्पविराम देऊ. पुढच्या रविवारी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीला आश्रमात पण कार्यक्रम होणार आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर तिकडे जा. ज्यांना शक्य नाही आहे त्यांच्यासाठी आपण इथे बहुतेक सकाळीच आता केंद्राच्या वेळेला ते करूया, नेहमीप्रमाणे संध्याकाळी न करता. तर त्याच्याविषयीचं निवेदन तुम्हाला ग्रुपवर येतच. हरिओम.